मनोहरी लावण्य असलेलं सुंदर मुख, ज्याचे दोन्ही हात कर्कटावरी ठेवलेले आहेत, गळ्यात सुंदर पवित्र तुळशीमार धारण करून पितांबर परिधान केलेले आहेत, मकर कुंडले इत्यादीने तो युक्त आहे आणि त्याचे सर्व सुख मी अगदी आवडीने पाहत आहे, असं जगद्गुरु तुकाराम महाराज पुढच्या अभंगात आपल्याला सांगतात. माझा परमात्मा किती सुंदर, माझा परमात्मा खूप सुंदर. पूर्वी मुक्तकेशी नावाची एक भगवंताची सेविका होती. तिचं वर्णन करताना कवी कालिदास त्यांच्या ग्रंथामध्ये असं वर्णन करत होते की चंद्रावरची एक मुठभर माती आणून त्या मातीपासून त्या मुक्तकेशीला बनवलंय आणि तिचं वर्णन कवी कालिदास करतात. एका मुठभर चंद्रावरच्या मातीचं वर्णन जर कालिदास करत असतील तर माझा परमात्मा तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाशी, एक कोटी चंद्र प्रकाश असलेला माझा तो सुंदर परमात्मा किती सुंदर असेल, याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज या समोरच्या अभंगातून आपल्याला करतात. विष्णू सहस्रनामध्ये उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभ सुलोचनः असं वर्णन जगद्गुरु शंकराचार्य करतात. विश्वातिशायी सौभाग्यशाली त्वात सुंदरः, असा सुंदर असलेला माझा परमात्मा विश्वापेक्षा श्रेष्ठ आणि सौभाग्यशाली मध्येही श्रेष्ठ असलेला परमात्मा पंढरपुरामध्ये अतिशय सुंदर रूपाने वावरतोय आणि त्या सुंदर रूपाचं वर्णन या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आता करत आहेत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेऊनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान